नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते स्वागत करतो तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते. मासूम मधली निरागस आणि गुंडस मुलगी, रंगीला मधली घायाळ करणारी बोल्ड मुलगी, सत्यामधली तुमच्या आमच्या शेजारी राहणारी असते तशी अगदी गर्ल नेक्स्ट डोअर मुलगी, टॉन मधली आधी केविनवाणी वाटणारी आणि मग हादरवून सोडणारी मॅम. किती भूमिकांचं कौतुक करावं, किती कौतुक करावं. पण फक्त पडद्यावरची भूमिकाच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही ठाम भूमिका घेणारी, अत्यंत अभ्यासू आणि उत्तम वाचक असलेली अभिनेत्री. जोरदार टाळ्यांच्या गजरात खूप खूप स्वागत करूया जगात फेमस असलेली पण आमच्यासाठी आमची मराठमोळीच असलेली उर्मिला मातोंडकर. तुम्ही फारच गोड दिसतंय. थँक्यू थँक्यू. खरं सांगायचं झालं तर मागच्या सीझन पासून आम्ही तुमची वाट बघतोय, पण आज तुम्ही आलेला आहात. मी आणि झी मराठीचा आमचं संपूर्ण ऑडियन्स अतिशय खुश झालाय, अतिशय आनंद वाटतोय. झी मराठी आणि माझं खरं तर नातं खूप 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 खूपच जुनं आहे आणि खूप सुंदर आहे. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की मी सुरुवातीच्या काही काळामध्ये पदार्पण केलं, ते सुद्धा झी मराठीवरती केलं जज म्हणून. आत्ता गेल्या वर्षी झीचा एक हिंदीमध्ये पण प्रोग्राम केला आणि आता सगळ्या महाराष्ट्राला काय काय खुपतंय ते गुप्ते यांच्यातर्फे दाखवत आहेत. आता अजून काय पाहिजे, त्यामुळे झी करता काय झालं पाहिजे. तुम्ही तर हिरोईन आहातच, पण आमच्या या सेटची जी हिरोईन आहे तिची तुमची ओळख करून देतो, ती म्हणजे ही खुर्ची. हा! ही पण घायाळच करणारी ठेवली आहे बाय द वे, नाही का. हिरवा रे ती खुर्ची. वा क्या बात आहे. तुम्ही प्लीज बसून या खुर्चीचा मान वाढवावा अशी मी तुम्हाला विनंती. धन्यवाद. जरूर. वा, आता खरी त्या खुर्चीला शान आल्यासारखी वाटते मला. क्या बात. Thank you. एखादी महाराणी वगैरे अशी बसल्यासारखी वाटते. हे सगळे भाले बिले काढायच्या आधी सगळं गोड गोड बोलणं आहे ना. नाही, नाही. आणि मग सगळे भाले बिले बाहेर. उर्मिला मातोंडकर राजकारणात आल्या हेच लोकांना खुपलं. काय निर्णय घेतला? मला असं वाटतं की माझ्याकरता राजकारण हे राजकारण ना कधी होतं ना कधी असेल. माझ्याकरता राजकारण हे फक्त आणि फक्त नंबर 1, 2, 3 वरती समाजकारण आहे. आणि तो जो समाज आहे तो माझ्याकरता फार महत्वाचा आहे. आता मला आठवतं तेव्हापासून अत्यंत मध्यमवर्गीय घरामध्ये जन्म होऊनही तुम्हाला माहिती आहे का, आणि लोकांनाही नसेल माहिती, की वर्षानुवर्ष माझा आणि माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस कधीही साजरा केला गेला नाही. माझ्या आई वडिलांना तेव्हा त्यांच्या अत्यंत तुटक्या मुटक्या आर्थिक परिस्थितीत जे जे जमत होतं ते पैसे नेहमी वेगळ्या वेगळ्या सामाजिक संस्थांना दिले गेले. आणि आम्हाला काही अ का ब कळत नसताना ते आम्हाला सांगितलं जायचं. मग त्याच्यामध्ये आनंदवन होतं बाबा आमटेंचं. तर त्यामुळे अशा एका प्रकारच्या घरामध्ये माझा जन्म झाला हे माझं खूप अहोभाग्य आहे, की जिथे मला सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक कृतज्ञता ह्या शब्दांचे अर्थ खूप लहानपणी कळले. परंतु मला असं वाटलं की गेले काही वर्ष बऱ्यापैकी आपल्या देशातलं वातावरण बदललेलं आहे
आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की काही अशा लोकांनी येणं गरजेचं आहे की ज्यांच्या स्वतःचे विचार, ज्यांच्या स्वतःची एक वैचारिक बैठक आहे, ती लोकांपर्यंत पोहोचण्याच्या कामामध्ये त्यांचे आवाज कदाचित उपयुक्त ठरू शकतात. तुमचे वडील, आम्ही अभ्यास केला आहे की त्यांनी ते विशेष करून मधु दंडवतेंबरोबर, अगदी. समाजवादी लोकांबरोबर ते असोसिएटेड होते. तर ते असं असताना तुम्ही ज्यावेळेला काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्यांना कुपलं का ती गोष्ट? नाही, त्यांना उलट नाही खुपलं. कारण बरोबर बोलताय तुम्ही. ते काँग्रेसचे बऱ्यापैकी कडवे विरोधक होते. आणि मी स्वतः सुद्धा 2011 मध्ये मी अण्णा हजारेची टोपी घालून माझे फोटो मिळतील तुम्हाला. अच्छा. तो माझं राजकारणाशी घेणं देणं नव्हतं, समाजकारणाशी होतं. कारण तेव्हा त्या काळाची ती गरज होती. परंतु कालान्वये अनेक लोकांना आता असं वाटतं की प्रत्येक पक्षाचे वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात, पण त्या भूमिकांमध्ये जेव्हा दोन मोठे भाग पडतात की देशाचा प्रवाह कुठल्या दिशेने चाललाय आणि चालला पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी जास्त क्लिअर होतात की मग कुठले असे पक्ष आहेत किंवा विचारधारा आहेत ज्याच्याबरोबर तुम्हाला उभं राहायचंय. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या वडिलांना ते खुपलं नसेल. किंबहुना कालांतराने आणि बऱ्याच गोष्टी लक्षात घेता आज असा वेळ आलाय की त्यांना स्वतःलाच कदाचित काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. एका नटी बरोबरच्या भांडणामध्ये, अर्थात आपण त्या भांडणाकडे नको जाऊया, पण त्या भांडणानंतर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी तुमची बाजू घेतली नाही, म्हणायला हवी तितकी घेतली नाही. काही राजकारणी जे स्वतःला नेते समजतात अशा लोकांनी मात्र दुसरीकडेच बघायला सुरुवात केली. कारण मला असं वाटतं की आपल्या मातीतली, आपल्या प्रदेशातली आपली व्यक्ती आणि तिच्यावर जेव्हा इतकी भयानक, गलिच्छ आणि खालच्या दर्जावरची गोष्ट बोलली जाते, तेव्हा हे त्यांचं कर्तव्य असतं. अहो, माझ्यासारख्या व्यक्तीकरता उभं राहणारे लोक काय सामान्य लोकांकरता उभं राहणार? हे खोपडे. माझ्याकरता खोपणं राहण्यासारखं ना, माणसाचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य इतकं प्रखर आणि बलवान असावं की ते कोणीही वर नेल्यामुळे जाऊ नये, कोणी खाली ढकलल्यामुळे खाली जात नाही. ते तेवढं मी नक्कीच केलेलं आहे, तेवढं तर मी नक्कीच कमवलेलं आहे. आणि ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या लोकांमुळे आणि या देशाच्या लोकांमुळे कमवले. बाकी आली गोष्ट हे लोक ह्यांना काय आहे ना, राजकारणी म्हणता येतील छोटे मोठे, कारण ते नेते ते लोक असतात की जे ह्याच्या वरती उठून उभे राहून बोलतात की हे चूक आहे. मग ती गोष्ट व्यक्ती कोणीही असो, ते न बोलणं त्यांचं मला खुपण्यासारखं नाहीये. पण मला हा विचार जरूर खुपण्यासारखा आहे की सांगितल्याप्रमाणे की जे लोक माझ्यासारख्या व्यक्ती करता पण उभे नाही राहू शकत, ते बिचारे सामान्यांकरता काय उभे राहणार. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊया, ज्यामध्ये आम्ही इथे एक व्हिडिओ प्ले करणार. अच्छा, मग ती चेअर फिरणार आहे, त्यानंतर तुम्ही थेट त्या व्यक्तीशी संवाद साधायचा. छान. चला बघूया काय खुपणं आहे. नमस्कार. नमस्कार उर्मिला, कशी आहेस तू? शोचं नावच आहे खुपते तिथे गुप्ते. एक खरंच मला बरेच वर्षापासून एक गोष्ट खुपत होती. नाव ओळखलंय का, कोण आहेत? मला वाटतं इतकं चांगलं मराठी बोलून आणि हा आवाज म्हणजे एन चंद्र आहेत का? हे पहिलं तर जरूर दाखवा की आता इतक्या वर्षांनी सुद्धा एका सेकंदात आवाज ओळखलेला आहे. अरे, जेव्हा मी तुला नरसिम्हाला साईन केलं आणि तुला लॉन्च केलं त्यावेळेला नरसिम्हा या इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा बजेटेड आणि सगळ्यात मोठी मोस्ट अवेटेड फिल्म होती. त्यात तुला इंट्रोड्यूस केली, फिल्म ब्लॉकबस्टर पण झाली. त्याच्यानंतर बरीच वर्षे गेली, बऱ्याच लोकांबरोबर मी मध्ये कामं केली, नवोदितांबरोबर कामं केली. जिथे जिथे ते बोलायचे ते नेहमी माझं नाव घ्यायचे. मोठ्या झाल्या नाही का, पण त्यांच्या शोमध्ये नाही की जिथे माझं नाव येत नाही. म्हणजे माझं नाव याच्यासाठी येत नाही कारण मी त्यांच्या त्या सगळ्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग होऊन बसलो होतो. पण मी न गेल्या 30 वर्षात तुला कुठेही तुझ्या कुठच्याच इंटरव्ह्यूमध्ये माझं नाव घेताना नाही पाहिजे. ह्याचं गुण काय आहे? इज देअर एनी प्रॉब्लेम? आणि प्रॉब्लेम असलेला ती हिस्ट्री तर आपण चेंज करू शकत नाही. तर हे मला सतत खुपतंय. तर मला वाटतं तुम्ही जर त्याचं उत्तर देऊ शकलीस ना, आय विल बी व्हेरी हॅपी. एन चंद्रा साहेब जे काय बोलले, काय उत्तर आहे तुमचं? खुपण्यावरती उत्तर देण्याच्या आधी सगळ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे
ज्या व्यक्तींनी माझ्यामध्ये इतका जास्त विश्वास दाखवला आणि मी त्यांच्याबाबत खूप बोलले, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये बोललेलं असलेलं कदाचित पुढे जाऊन रंगिलाच्या खूप सक्सेसमुळे ते जाकळून गेल्यासारखं झालं असेल आणि इतके वर्ष त्यांचं नाव न घेतल्यामुळे इथेच उभं राहूनच का असे ना, पण मी एक प्रकारचा दंडवतच त्यांना इथे अरे उभं राहून बापरे. घालते. त्यामुळे तर त्याचं असं झालं वा वा वा. की त्यांनी चित्रपट आधीच घोषित केला होता आणि तो खरोखरच वन ऑफ द मोस्ट अवेटेड सिनेमा बनणार होता, कारण त्यावेळी सनी देओल, डिम्पल कपाडिया, ओम पुरीजी खूप मोठे मोठे लोक होते. हो. आणि या चित्रपटात एक क्लायमॅक्स मध्ये गाणं येतं, चुपचाप तू क्यू खडी आहे. हो. आणि मी जे मगाशी म्हंटल की मराठी लोकांना नाही तितकंसं कदाचित हे करत, त्याचा एकमेव अपवाद म्हणजे एन चंद्र आहेत. हा. त्यांनी फक्त मला नाही, जमेल जमेल तिथे जितके वा. जितके मराठी तंत्रज्ञ, आर्टिस्ट, सगळ्यांना खूप खूप हे केलं. खरं तर त्याने इतक्या वर्षात जाऊन कधी ना कधीतरी भेटायला पाहिजे. मी त्यांची विचारपूस नेहमी केली. So sweet. त्यांच्या मिसेस वारल्या काही वा. वर्षापूर्वी, त्याच्याबाबतही मला माहिती होतं. पण चूक ही नक्कीच झालेली आहे की मी त्याला कधी जाऊन भेटले नाही. त्यामुळे त्याच्याकरता क्षमस्व, आणि मी ती चूकही जरूर सुधारेन. चला आता आपण ट्रोलिंग राऊंड कडे येणार आहोत. तुमच्या वरती जे ट्रोलिंग होतं, अर्थात खूपच होतं तुमच्या बाबतीमध्ये, पण त्यातले काही ठराविक आम्हाला इंटरेस्टिंग वाटलेले ट्रोल्स आम्ही इथे दाखवणार आहोत आणि तुम्ही थेट त्या ट्रोलर्सना उत्तर द्यायचं. ओके. राजकारणात आल्यावर तुम्ही धर्मांतर केलंय अशी गोष्ट वाचली, खरंय का? का हा ट्रोल विचित्र आहे की मला ह्याचा अर्थच कधी कळला नाही. सर्वप्रथम तर मी धर्मांतर का करू आणि राजकारणात आल्यावर का करू? एका अशा देशामध्ये जिथे 70 ते 80% लोक हिंदू आहेत, तिथे मी धर्मांतर का करू? मला कधीही धर्मांतर करण्याकरता सांगण्यात आलं नाही, ना माझ्या पतींकडनं ना त्यांच्या घरच्यांकडनं. आणि मी कधीही एका सूक्ष्मशा क्षणी सुद्धा धर्मांतर करण्याचा विचार केला. ह्याचं कारण हे आहे की मी, खूप कमी लोकांना माहिती असेल की मी रुपारेल कॉलेजमध्ये असताना मी फिलॉसॉफी पण घेतलं होतं आणि मी हिंदू धर्माचा खूप अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मी फक्त जन्माने नाही, मी कर्माने हिंदू आहे. वा. आणि मी चॉईसने हिंदू आहे. आणि मी जितकी हिंदू आहे तितकाच माझा नवरा मुसलमान आहे. आणि आम्ही आमचे धर्म तसे पाळतो. पण कमिंग टू द आन्सर, की नाही, मी धर्मांतर केलेलं आहे आणि नाही मी तो करण्याचा कधीही विचार केलाय, नाही मला तसं कधी सुचवलं गेलंय. तुमचे भूत आणि कॉन हे चित्रपट पाहताना आम्हाला जेवढी भीती वाटली होती तेवढी तुम्हाला करताना वाटली होती का? मला नव्हती वाटली, पण माझ्या आई वडिलांना वाटलेली, जास्त करून आईला. तिलाच वाटलं की हे चित्रपट महेंद्रची लग्न कोण करणार आहे. नाही, पण माझा भूत चित्रपटाच्या वेळी एक डायलॉग फार गाजला होता आणि तो म्हणजे आज राजकारणात प्रवेश केल्यावर तो आजही म्हणजे लागू होतो. तो म्हणजे मला असं वाटतं की मला ना वाटत दुनियेतलं कुठलंच भूत असं काही करू शकतं जेवढं माणसं करू शकतात. कारण मला असं वाटतं भूत बिचारी निदान त्यांच्या दुनियेमध्ये तरी असतील. ही जी भूत समाजात वावरत आहेत त्यांचं काय करायचं? अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक कलाकाराला आहे. परदेशातील कलाकार बिनधास्त आपली मतं व्यक्त करतात, परंतु आपल्याकडे असं दिसत नाही. तुमच्यासारख्या सामाजिक भान असलेल्या अभिनेत्रीकडून आम्हाला ही अपेक्षा आहेत. उदाहरणार्थ केरला स्टोरीज. माझ्या मते मी सर्वच सामाजिक ज्याला काहीतरी महत्व आहे अशा गोष्टींवरती बोललेली आहे. केरला स्टोरी या विषयावरती काय बोलणार? अभिव्यक्ती त्यांचीही आहे ती, त्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे बंधनं घालणं मला चुकीचं वाटलं की त्याला रिलीज करता यावं की नाही यावं. पण अत्यंत चुकीची गोष्ट ही जरूर वाटली की त्या स्वतः निर्माता आणि दिग्दर्शकाने जेव्हा हे सांगितलं परत परत की हा तथाकथित भाग आहे, ह्याच्यामध्ये फारसा रिसर्चचा मुद्दा नाही आहे. म्हणजे या 3000 मुलींचं खरोखरच हे झालेलं का? आणि ह्या ज्या 3000, हा जो बंपकपणा चित्रपटाकरता म्हणून चित्रपट म्हणून दाखवला गेला. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की जे लोक, आणि ते सुद्धा मोठे मोठे लोक,
मंत्र्या-बिंत्र्यांच्या वरचे लोक, अगदी म्हणजे पंतप्रधानांपर्यंतचे लोक आपल्या निवडणुकींच्या भाषणांमध्ये जेव्हा अशा चित्रपटांचे बाबत बोलतात की जे चित्रपट एक प्रोपगंडा फिल्म म्हणून बनवणाऱ्यांनीच बनवले, तसं स्वतःच ते स्वतःच जाऊन सांगतात न्यायालयांमध्ये, तर तेव्हा मला असं वाटतं की मोठ्या नेत्यांना विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या प्रकारच्या चित्रपटांना आपल्या भाषणामध्ये स्थान देतोय. आणि यानंतर वेळ झालेली आहे आपल्या मॅजिक बॉक्स गिफ्ट बॉक्स राऊंडची. या बॉक्स मधनं निघणार आहेत वेगवेगळे मास्क. ओके. हा मास्क मी लावल्यानंतर तो मास्क ज्या कोणत्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीची खुपणारी एक गोष्ट तुम्ही सांगायची. बर, चला. एक पहिला मास्क. वा वा. शाहरुख, तुझ्याबद्दल काय म्हणू, तुझ्याबद्दल खुपण्यासारखं कधीच काही नसतं. कारण तू जितका मोठा कलाकार आहेस तितकाच अतिशय उत्तम एक व्यक्ती आहेस, एक माणूस आहेस. कारण खूपच कमी लोकांमध्ये मी इतकी नम्रता पाहिली आहे, इतका गोडवा पाहिला आहे एक व्यक्ती म्हणून, आणि स्त्रियांबाबत इतकी कमालीचा आदर पाहिलाय की त्याच्यातनंच आपण इतकं शिकतो. आणि तरी पण सांगायचं झालं तर खुपण्यासारखी गोष्ट ही आहे की शाहरुख, मला असं वाटतं की जेव्हा मी चक दे पाहिला आणि मी तुला फोन केला होता, किंवा जेव्हा मी माय नेम इज खान पाहिला आणि तो जशी बोलले होते की तुझ्यामध्ये अजूनही कलाकार म्हणून इतकं काही आहे की त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भूमिका तू कराव्यास, असं माझे एक तुझी चाहती म्हणून फार इच्छा आहे. त्यामुळे ते मला थोडंफार खुपतं की तू वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जास्त भूमिका कर. आम्हाला सगळ्यांना ते खूप खूप आवडेल. उर्मिला. बाप रे, अक्षय इतका हेल्थ फ्रीक आहे की मला काय त्याच्याबद्दल खुपणार, त्यालाच माझ्याबद्दल खुपत येतं. एकदा त्याने मला मोठं लेक्चर दिलं की कसं तू वेळेवर खात जा, अमुक तमुक वगैरे वगैरे वगैरे. कारण मी जास्त कामामध्ये लक्ष द्यायची, पण अक्षयबद्दल खुपणारी गोष्ट फार तुम्ही मला गोत्यात आणणार आहात. ज्याप्रमाणे अक्षय अनेक लोकांकरता बोलतो, तसं अनेक इतर लोकांकरताही त्यांनी कधी 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 तरी बोलावं. हीच एक खूप ते गोष्ट. ओके. इतर लोकांसाठी म्हणजे कोणा? ते त्याचं त्याला कळलं असं आणि त्यांचं त्यांनाही कळलं. उर्मिला. ओ माय गॉड. अनिलजी, यू आर सच अ वंडरफुल वंडरफुल पर्सन. म्हणजे इतकी छान व्यक्ती, अतिशय छान ऍक्टर, अतिशय हार्डवर्किंग ऍक्टर आणि व्यक्ती सुद्धा. की म्हणजे मला वाटतं की त्यांच्या फिटनेसमध्ये दरवेळी मी भेटते तेव्हा बोलते की अरे काय आहे. अनिलजी, एकच गोष्ट खूपते, तुम्ही दरवेळी मला भेटता तेव्हा मला दरवेळी एक प्रकारचा कॉम्प्लेक्स देता की अजून फिटनेस करता काय काय करता येईल. एकदा आम्ही स्वित्झर्लंडवरनं अमेरिकेला चाललेलो गाण्याच्या शूटिंगच्या, तर मी फ्लाईटवरती पण आपलं माझं चालू होतं, हे मागून हातच कि तेरा खाएगी उर्मिला, अभी खाएंगे, फिर फ्लाइट पे बैठेगी, फिर इतनी घंटे के बाद उतरेगी, तो कम खाना चाहिए फ्लाइट पे. म्हटलं झालं आता खाऊ. त्याच्यानंतर एकदा मला म्हणाले की अरे चकली आहे मेरे पास बहुत अच्छी, खाएगी. अरे म्हटलं, अरे ते गाणं तेव्हा प्यार हुआ अल्लाह मियां चाललेलं, म्हटलं चालेल की द्या. गेले आपली, चकली दिली. अहो काय दात पडेल पण चकली नाही, तुझ्या नावातली चकली. कारण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या तेव्हापासून त्यांना, म्हणजे जेव्हा आपल्याला हेल्थ फूड वगैरे माहिती नव्हतं तेव्हापासून काय माहिती बाबा त्यांना, आणि हा माणूस खातो आणि ते इतकं हेल्दी असतं की नको ती चकली आणि नको ते काय करून मी पळत सुटले, ते परत गेले नाही आणि त्यांच्याकडचं काही खाल्लं नाही. मला फार वाईट वाटतं की माझ्याकडे आता पिवळा शर्ट, पिवळी पॅन्ट, पिवळी टोपी नाही. आमिर, आप इतने बड़े प्रैंकस्टर हैं कि किसी को नहीं छोड़ते. मुझे आजकल आप जब भी दिखते हो हमेशा बहुत सीरियस मोड में दिखते हो. खूप खूप सिरियस वाटता तुम्ही. आणि तुमच्यातलं ते एक जे खेळकर प्रँकस्टरचं रूप आहे ते खूप कमी बघायला मिळतं. त्यामुळे ते जास्त आम्हाला दिसावं पर्सनली सुद्धा, पडद्यावर सुद्धा, ही एक इच्छा नक्कीच आहे. त्यामुळे बस तेवढंच एक खूपतं. बाकी यू आर वंडरफुल.
अशा प्रकारे हा मॅजिक बॉक्स राऊंड संपलेला आहे आणि आता आपण पुढच्या राऊंडकडे वळणार आहोत. दिग्दर्शकांनी कानात असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा एकतर कॅमेऱ्यावर तुम्ही खूप लाजताना अजून तुमच्या गालाचे मेकअपची लाली आहे ती अजून जास्त लाल झाली आहे. तर त्याचं म्हणणं आहे की मी इथे गायक एक बसलेलो आहे, तर आपण दोघांनी एखादं रोमॅन्टिक गाणं गावं. नको प्लीज. मॅडम काय तुम्ही खरंच हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए यूं ही फिसल गए आ. हाल कैसा है जनाब का, ओ माय गॉड, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए यूं ही फिसल गया. बहकी बहकी चली है पवन जो उड़े है तेरा आंचल. छोड़ो हाँ? छोड़ो, देखो देखो गोरे गोरे काले काले बादल. अरे कभी कुछ कहती है कभी कुछ कहती है, जरा नजर को संभाला. हाँ, हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए यूं ही फिसल गया आ. फार वाईट होते रे, फार वाईट होते. थँक्यू. आणि आता आपण पुन्हा एकदा खुर्ची फिरवणार आहोत, पण यावेळेला जो काही बाईट दिसणार आहे तो माझी खात्री आहे की टोचणारा खुपणारा बाईट नसणार आहे. मला असं वाटतं जपणारा, ओठांवर हास्य आणणारा, गालांवर लाली आणणारा असा हा बाईट असेल अशी माझी खात्री आहे. बघूया कोण बाईट देतंय. आदाब, नमस्कार एव्हीजी आणि खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमांच्या सर्व मान्यवर आणि खास नमस्कार. अरे देवा, ओळखीचा वाटतोय का? बस काय पतिदेव, यांना कुठे तुम्ही घ्यायला घेऊन आलात? मग फिरवा फिरवा खुर्ची फिरवा. तिथे बसलेला माझ्या बायकोला. अरे देवा, अच्छा, कौन सी चीज जो चुपती है एवीजी, आप ना मरवा दोगे. बरोबर आहे. एक्चुअली जो मैडम है ना वो खाना बहुत स्लो खाती है. मतलब अगर हम खाना साथ में शुरू करते हैं और मैं अपना खाना खा लेता हूं और मैं अगर टहलने जाऊं और मैं टहल के भी आ जाऊं आराम से, तो ये खाना तब भी खा रही होगी. बट इसका ये मतलब नहीं है बहुत खाती है, खाती तो वही एक आधी रोटी है लेकिन बहुत स्लो खाती. सो ये मुझे कभी कभी लगता है कि यार कुछ हो जाए इसका, केक टाइमिंग हमारी सेट हो जाए. सॉरी. काय आहे? आता याच्यावरती कडक तिखट प्रतिक्रिया पहिली देऊ का महाराष्ट्राला माझ्या पतिदेवांचं ओळख करून दर्शन दिल्यामुळे त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया देऊ? दोन्ही माझ्या मते पहिली महाराष्ट्राला पतिदेवांचं दर्शन दिल्यामुळे अवधूत गुप्ते स्टाईल मध्ये एक प्रतिक्रिया बनतीये. अच्छा, ओके. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. ते यापुढे गाणं गाणार नाही तुम्ही, वाट लावून टाकली. हे गाणं इतकं छान कधी दिसलंच नाही, इतकं छान कधी दिसलंच नाही. आता मेन प्रतिक्रिया. हा. हे खोपणे ह्यांना असतं पाहिजे का मला? मी खाते स्लो, कारण मला खूप आवडतं माझं जेवण. त्यामुळे मी ते एन्जॉय करत करत खाते. पण हा खूप फास्ट खातो. हो का? हा इतका फास्ट जेवतो
की म्हणजे आपण, आणि वरून मला कारण सांगितलं की अगं तिथे काश्मीरमध्ये किती थंडी असते, जेवण असं प्लेटमध्ये घेईपर्यंत थंड होतं, म्हणून मला ती सवय लागली, ती तशीच राहिली. आणि एकदम मी विचारात पडले, म्हटलं असे अरे असेल, हे असं असेल. आणि नंतर मला यांचे मोठे भाऊ भेटले तेव्हा दिसलं असं काही नाहीये, हा एकटाच असं एवढा फास्ट खातो, हा प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यावर मला खूप आला पाहिजे. हा टिपिकल नवरा बायको मधला प्रॉब्लेम आहे की बायको ही कधीच चुकीची नसते ना, तिचं काहीच चुकत नाही, हो की नाही? ते पण आहे. कसं चुकेल? कसं चुकेल? कारण आता बघा, मी आता जाणार कुठे घरी, मग भेटणार कोण, मग काय, मग अगं तसं नाही, तर तसंच आहे ते, कळलं? उर्मिलाजी, लग्नाआधी तुमची तुमच्या नवऱ्याशी मैत्री होती का? मग प्रपोज करायला 1 वर्ष का लागलं? आणि असा कोणता क्षण होता जेव्हा तुम्हाला जाणवलं की आपला जोडीदार आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे? नाही, मी त्यांना मनीष मल्होत्रांच्या पुतणीच्या लग्नात भेटले होते. तिथे आमची नाचताना ओळख झाली. कारण हे महाशय एवढ्या जोराजोरात नाचत होते की नाचता नाचता त्यांनी मला चुकून धक्का दिला. धक्का दिला तो दिला नाही, कोणाला वाटेल की कसला चुकून असा तो म्हणायला असेल, असं नाहीये. आणि ऍक्च्युअली चुकून दिला क्लमझीगिरीमध्ये. आणि नंतर मग त्याला कळलंच नाही. मग त्याच्या बाजूच्या त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, अरे तू सॉरी तरी म्हण, यू जस्ट. मग तो इतका अपसेट झाला स्वतःवर की अरे आपण काय केलं. मग त्याने मला सॉरी बिरी म्हटलं इट्स ओके वगैरे झालं. त्यामुळे आमची ओळख तशी काहीशी झाली. आणि त्यानंतर मग आम्ही जनरली बोललो वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग कालांतराने फ्रेंडशिप झाली वगैरे वगैरे वगैरे. आणि 1 वर्ष काय मी अजूनही वेळ घेतला असता लग्न करायला. त्याला जास्त पहिल्यांदा असं वाटलं की हीच व्यक्ती आपल्याकरता अनुरूप आहे. आणि उर्मिलाजी, आता आपण त्या राऊंडकडे जाणार आहोत, ज्या राऊंडची वाट अख्खा महाराष्ट्र बघत असतो. तो राऊंड म्हणजे फोन राऊंड. हा फोन कुणालाही लागतो, तो फोन आता इथे अवतीर्ण होणार आहे. आम्ही उत्सुक आहोत. उचला तो फोन आणि तुम्ही लावा. खरं तर हा फोन अशा व्यक्तीला लावणार आहे की ज्या व्यक्तीपर्यंत पोचायला फोनची गरज नाहीये, पण मला तुम्ही ही संधी दिली त्याच्याकरता धन्यवाद. कारण ह्या व्यक्तीशी मनापासूनचा एक जो संवाद आहे तो कदाचित वर्षानुवर्ष चाललेला असेल, जो आज मी या फोनच्या वा द्वारे करते. वा. आणि ती व्यक्ती आहे तमाम महाराष्ट्रातली लेकीबाळींची, मुलींची, महिलांची जननी असं ज्यांना म्हणता येईल. किंबहुना पूर्ण भारतामध्ये ज्या सर्व स्त्रिया आहेत त्या सर्वांची जननी. कारण त्या सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या माननीय वंदनीय सावित्रीबाई फुले यांना हा फोन लावून. त्या काळामध्ये जेव्हा स्त्रिया घरामधनं निघतही नव्हत्या, त्या काळामध्ये आई तू घराबाहेर पडलीस, आपल्या नवऱ्याने कदाचित सुरुवातीला नको असतानाही दिलेलं शिक्षण घेतलंस आणि आता पुढे हा विचार केलास की हे शिक्षण मला माझ्या प्रत्येक एका लेकीबाळीपर्यंत पोहोचवायचंय. आणि त्यावेळी तुम्ही ते केलं म्हणून आज आम्ही इथे आहोत. आणि आई ज्याप्रमाणे सगळं आईच असते एका मुली करता, त्यामुळे ज्याप्रमाणे प्रेम आदर सगळं आई असते, त्याप्रमाणे वाईट वाटलेल्या गोष्टींकरता सुद्धा आई असते. त्यामुळे ह्या गोष्टीचं खूप दुःख आहे की जी शाळा तुम्ही जवळपास 150 वर्षांपूर्वी सुरू केली, ती भिडेवाड्यातली शाळा आज अत्यंत विदारक अशा परिस्थितीत आहे. कारण पक्ष बदलतात, सत्ता बदलतात, पण कोणाला हा विचार आलेला नाही की ज्या व्यक्तीने ह्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखवला, त्या भिडेवाड्यातल्या त्या शाळेला आपण परत एकदा त्याची गौरव गाथा आहे ती दाखवली पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. हा विचार कोणाच्याच मनात आजपर्यंत आलेला नाही. त्यामुळे देव करो हा माझ्या या फोननुसार त्यांच्यापर्यंत हे माझे शब्द पोहोचवत. आणि आई, अत्यंत वाईट वाटणारी आणि व्यथा असणारी दुसरी गोष्ट ही आहे की एवढं सारं शिक्षण घेऊन अनेक महिला आहेत, कर्तबगार महिला आहेत की ज्या राजकारणासारख्या अशा क्षेत्रामध्ये आहेत जिथे ज्या सामाजिक बदल घडवू शकतात.
राजकीय बदल घडवू शकतात, परंतु त्यांना आजही पुढेच यायला दिलं जात नाही. त्यांना त्या जागीच बसवलं जात नाही जिथे त्या फरक घडवून आणू शकतात, आणि तिथे ते फरक घडवून आणण्याची गरज आहे. कुठे ना कुठेतरी आज मी सुद्धा एक स्त्री असल्यामुळे माझ्या बरोबर हा भेदभाव झालेला माझ्या लक्षात आलेला आहे, की ही स्त्री जर पुढे आली आणि ही जर लोकांपर्यंत पोहोचली तर आपलं महात्म्य जे काय त्यांना वाटत असेल ते झाकून तर निघणार नाही, असा विचार होतो. म्हणजे जेव्हा जेव्हा लढा द्यायचा असेल तेव्हा तेव्हा मृणाल गोरेताई असतील, अहिल्या रांगणेकर असतील, प्रमिला दंडवते असतील, अशा बायका नेणे आजच्या काळामध्ये अगदी मेधा पाटकरांपर्यंत बायका असतील. जेव्हा जेव्हा झगडायचं झालं समाजाकरता, जेव्हा जेव्हा पुढे होऊन त्यांना रस्ते काढायचा वेळ आला तेव्हा तेव्हा त्या झगडल्या. पण त्यानं ती जागा मिळाली काय? ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला पहिली महिला राष्ट्रपती दिली, पण मग माझ्या महाराष्ट्रात कधी होणार पहिली महिला मुख्यमंत्री? कधी होणार ती मोठी मोठी खाती जी महिला चालवणार? आणि कधी होणार इव्हन पोलीस दलामध्ये त्या मोठ्या मोठ्या जागांमध्ये माझ्या महिला कधी बसतात? त्यामुळे आई, आज माझं एवढंच म्हणणं आहे की मी तू दिलेला वारसा पुढे नेईन आणि त्या सर्व मुलींकरता नेईन, गावामध्ये, खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये असलेल्या ज्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत, परंतु त्यांच्याकरताही उभी राहीन, ज्यांना आज कदाचित बोलायची संधी मिळत नाही आणि तो आवाज नाही. त्यांचा आवाज बनून मी हे नेहमीच बनत राहीन. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मुलींना शैक्षणिक भागामध्ये जिथे जिथे पुढे नेता येईल तिथे तिथे तुमचा आशीर्वाद घेऊन मला ते करायला खूप खूप आवडेल. परत एकदा तुमच्या चरणी तुमच्या उदात्ततेला प्रणाम करून फोन ठेवते. कम्प्लिटली अनपेक्षित, आणि आतापर्यंत मी इतके फोन कॉल्स बघितले त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मनाला स्पर्श करून गेलेला हा फोन कॉल आहे. धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे रॅपिड फायरची. आवडते दिग्दर्शक शेखर कपूर की राम गोपाल वर्मा? कठीण आहे, पण खरंच कठीण आहे. म्हणजे शेखर कपूरने घडवलं लिटरली, राम गोपाल वर्मांनीही घडवलं, परंतु काम जास्त राम गोपाल वर्मांबरोबर केलं, त्यामुळे राम गोपाल वर्मा. कोणता नेता जास्त सिंपल आणि साधा माणूस वाटतो? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? अहो काय हा प्रश्न काय आहे? नरेंद्र मोदी रॉकस्टार आहेत, त्यामुळे साधा आणि सिंपल नेता बहुतेक राहुल गांधी यांचंच नाव द्यावं लागेल. हा जरा सोपा प्रश्न आहे, तसा फार काय अवघड नाही, फार काय विचार पण करायला लागणार नाही. कोणते ठाकरे महाराष्ट्र जास्त समर्थपणे सांभाळू शकतात? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकत्रित दोघेही. सिंपल, जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात. आवडता अभिनेता मनोज वाजपेयी की आमिर खान? मनोज वाजपेयी. मनोज वाजपेयी, मनोज वाजपेयी, मनोज वाजपेयी. समाजात बदल कशामुळे घडू शकतो? राजकारण का सिनेमा? अनफॉर्च्युनेटली पहिलं राजकारण. कारण राजकारणामुळे समाजावर जे परिणाम होतात ते परिणाम चित्रपटात दिसतात, त्यामुळे अर्थातच आत्ताच्या घडीला नक्कीच राजकारण. अशा प्रकारे रॅपिड फायर राऊंडला चा मुकाबला उर्मिला मातोंडकरांनी खूप मस्त केलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काँग्रेसच्या ज्यावेळेला तुम्हाला तिकिटावर लढायला दिलं, हो. त्यावेळेला बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की आधीच माहिती होतं की सीट लागणार नाहीये, अगदी. तरी सुद्धा तुम्ही लढलात. हो. मग तुमचा वापर करून घेतला असं वाटतं? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कारण पहिलं तर मला मुळात 28 दिवस होते आणि ते मात्र मला अजिबात वाटत नाही. कारण हे मी सांगितलं होतं की मला शक्यतो निवडणूक लढायची नाहीये, आणि याचं कारण हे होतं की मला माहिती होतं की 28 दिवस आहेत. Correct. मला माहिती होतं की तो जो मतदारसंघ मला दिला गेलेला आहे तो बहुतांशी करून गुजराती लोकांनी भरलेला आहे, आणि तिथे खूप मराठी लोक आहे, पण तिथे तितकेच अत्यंत स्ट्रॉंग रूट RSSचं आहे, शिवसेनेचं आहे. परंतु मी ते 28 दिवस जीवाचं रान केलं, त्यामुळे काही न येणारी
चित्रपट सृष्टीतली सुंदर बाहुली असा वर्णन ज्या व्यक्तीचं झालं त्या व्यक्ती करता नोएडा दिल्लीमधनं प्रत्येक एक चॅनेल मुंबईत आलं वा. आणि त्याने तो एक एक दिवस माझ्या बरोबर घालवला. कारण ज्याच्यामध्ये नैतिकता स्ट्रॉंग असते, नैतिक बळ असतं ना, आणि ज्या विचारांची बैठक घेऊन आपण पुढे जात असतो त्या व्यक्तीला मग कशाचंच भय नसतं, त्यामुळे जाऊ शकतं. अशा काय काय गोष्टी मनामध्ये होत्या ज्या वेळेला खासदारकी लढवली की जर का सीट लागली असती खासदार झालो असतो? मला असं खरोखरच वाटतं की खूप निदान त्यातल्या 3 तरी गोष्टी. अगदी अगदी नक्कीच रंगमंचावरतील ते कलाकार आहेत त्यांच्याकरता मी इव्हन कोविडच्या काळामध्ये बोलले होते की खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. त्यानंतर मला खरोखरच असं वाटतं की कुठेतरी ना आज असं झालंय की राजकारणामध्ये पब्लिसिटी ओरिएंटेड गोष्टी जास्त होतात आणि कुठेतरी एका खूप मोठा वर्ग आहे ज्याच्यावरती अन्याय चालूच आहेत. त्यामुळे त्यांच्याकरता कोणीतरी उभं राहून त्यांच्याकरता तो आवाज करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जिथून मी निवडणूक लढवली तिथल्या मी अशा ठिकाणांनी गेले, म्हणजे तिथे काय ठिकाणांनी पाणीच नाहीये, लाईट नाहीये. मला आठवते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मी एका ठिकाणी गेले आणि मला खूप उशीर होत होता आणि लाईट जात होते आणि मला सांगण्यात आलेलं माझ्या बरोबरच्या लोकांनी की अगं तिथे आता नको जाऊ कारण ती खूप मोठी झोपडपट्टी आहे आणि तिथे लाईटच नाहीये. ते ऐकल्यावरती मी एकदम हादरलेच. मी म्हटलं अरे बापरे, आणि ही मुंबईच्या बाहेरही नाही हो, मुंबईतली ही जागा आहे बोरिवली वेस्टमध्ये. आणि मी म्हटलं नाही, आता मी तिकडच्या लोकांना सांगितलंय ते माझं वाट बघत असतील, मी जाणारच. मी तिथे गेले आणि दुर्दैवाने कसे तरी लाईट थोडे लावलेले तर लाईटच गेली. आणि त्यांनी केक आणला होता आणि तो त्यांना केक त्या बाबासाहेबांच्या जयंतीकरता कापायचा होता. आणि आजही हे बोलताना म्हणजे अंगावर असा काटा येतो कारण लाईट गेल्यावरती परत लोक, म्हणजे अर्थातच मी अभिनेत्री सुद्धा असल्यामुळे खूप असं तो हे झाला ते की आता कसं त्यांना उतरे म्हटलं नाही थांबा आवाज करू नका. माईकही नव्हता, काहीच नव्हतं. तुम्हाला खोटं वाटेल, लोकांनी आपले फोन काढले, त्याचे लाईट दिले आणि त्या लाईटमध्ये मी तो केक कापला आणि त्या लोकांकरता मी बोलले की मी सदैव तुमच्या बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी त्याच्या आधी 30 वर्ष अभिनेत्री म्हणून राहिले आणि देशोदेशी आणि देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप प्रेम दिलं आणि आदर सन्मान दिला. पण ती जी मुवमेंट आहे ना ती माझ्या मनातनं कधीच पुसली जाणार नाही. कारण ती लोक त्यांच्याकरता तिथे उभं राहून तिथे त्यांच्याशी संवाद साधणं हे मी त्या दिवशी करू शकले. हे माझे इतक्या वर्षांचं काही जर मी प्राप्त आणि साध्य केलं असेल तर ते केलंय असं मला त्या दिवशी खरंच वाटलं. त्यामुळे त्यांच्याकरता बोलणं गरजेचं आहे. मी 2019 मध्ये राजकारणात आले. किती लोकांना माहिती आहे की 2019च्या पुरामध्ये मी सांगली, सातारा, इचलकरंजी आणि कोल्हापूरचा दौरा केला. भर पुरामध्ये स्वतःच्या पैशावरती कुठल्याही प्रसार माध्यमांना न कळवता मी या सगळ्या एरियातना फिरले. राष्ट्रसेवा दलाच्या थ्रू अशा करता फिरले कारण तेव्हा मी कुठल्याच पार्टी बरोबर नव्हते आणि मला असं वाटलं की मला हे परत राजकारण म्हणून नाही करायचंय, म्हणूनच मी प्रसार माध्यमांना नाही सांगितलं. तुम्ही मिस करता का की राजकारणामध्ये तुमच्या पाठीमागे आधी राजकारणातला एखादा माणूस नाहीये शिकवायला? अगदी आणि धन्यवाद हा पॉइंट लोकांपुढे आणण्याकरता, कारण का ते खूप महत्वाचं असतं. एक संधी तुम्हाला मिळाली, संधी मिळाली आणि त्या संधीकरता मी खूप बेहद्द झटले त्याच्यानंतर आणि आताही झटते. आणि तो प्रवास खूप अत्यंत खडतर आणि कष्टमय आहे ह्याची मला जाणीव आहे. त्यामुळे कुठला तरी एखादा आपल्याला गायडिंग लाईट, गायडिंग सोर्स वगैरे 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 नसणं हे फार कठीण असतं त्याच्यामध्ये. आणि मी एक पहिली अभिनेत्री असल्यामुळे अत्यंत संवेदनशील अशा एका मनाने त्याच्यात प्रवेश करते. आणि संवेदनशीलता लोक म्हणतात राजकारणामध्ये अत्यंत वाईट गुण आहे किंवा वैगुण्य आहे ते एक. पण मला असं वाटतं की संवेदनशीलता नसेल ना तर काहीच मजा नाही कशातच. तुम्ही म्हणालात बोलताना की संवेदनशील असणं हे या राजकारणामध्ये अतिशय चुकीची गोष्ट म्हणून समजली जाते. ती चुकीची गोष्ट समजणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण जे सक्सेसफुल आहेत त्यांनी या संवेदनशीलतेबरोबरच राजकारण केलं आणि ते त्यातनंच बाळासाहेब ठाकरेंसारखं नाव. बरोबर आहे, अगदी प्रश्नच नाही. त्यामुळे तुम्ही यू आर ऑन द राईट पाथ असं मी तुमचा एक चाहता म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन. धन्यवाद.
पण मग आता इथे देखील तुम्हाला हा जो घराणेशाहीचा जी गोष्ट आहे ती जाणवली का ती? ऑफकोर्स घराणेशाही ह्याच्यावरती मी हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच वर्ष बोलले नाही, कारण जितके चंद्रसूर्य तारे आहेत तितकीच ती गोष्ट सिंपल आणि सरळ आहे की ती सर्व ठिकाणांनी आहे. त्यामुळे राजकारणात का नसणार? राजकारणातही आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आणि पुढे जाऊन हे बघण्याची सुद्धा गोष्ट असते की किती व्यक्ती काय करते प्रत्यक्षात, आणि त्यामुळे ती व्यक्ती तेवढी डिझर्विंग आहे की नाही. असं नक्की काय खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं आयुष्यामध्ये? इतकं अपयशाच्या दिशेने ढकलणारी लोक मिळाली आणि अत्यंत प्रोत्साहितच्या उलट जे काय असतं ते करणारी आणि दडपून टाकणारी लोक खूप मिळाली. आणि तितकं त्यामुळे तुम्ही मला दडपाल तितकंच त्यामुळे त्याच्यातनं ऊर्जा मिळाली की तेवढ्याच मोठ्या ताकदीने आणि तेवढ्या ऊर्जेने बाहेर येऊन व्यक्त होण्याची. आणि मला वाटतं कुठे ना कुठेतरी त्या नेगेटिव्ह ऊर्जेला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्याची क्षमता मिळाली, ती त्या स्ट्रगलमुळे मिळाली. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंगचा सलाम. कॉटन किंग तर्फे तुमच्या कुटुंबियांसाठी एक गिफ्ट हॅम्पर. क्या बात है. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला मिळत आहे अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. साहेब तोडला. अभिनय, नृत्य, वाचन, समाजकारण, राजकारण आणि या सगळ्यासोबत कायम गोड दिसणं आणि गोड हसणं, हे सगळं एकत्र कसं काय जमतं उर्मिलाजींना, हा प्रश्न कायम पडायचा. पण आज मला खात्री आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. खूप मजा आली. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वाहिनीवर याच वेळी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.